कार्यक्रमाअंतर्गत माथेरान नगर परिषदेला शार्लोट लेक संवर्धनासाठी 5 कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाने दिला आहे। या योजनेअंतर्गत या कार्यक्रमाअंतर्गत जलस्रोतांचे पुनर्जीवन करणे आणि असलेल्या जलस्रोतांमध्ये पाणी साठा वाढवण्यासाठी, पावसाळी पाण्याचे साठा वाढवण्यासाठी उपाययोजना करणे हा खरा मुख्य हेतू आहे। आणि त्याच अनुषंगाने माथेरान नगरपालिकेने जे अंदाजपत्रक बनवले होते त्यामध्ये जवळजवळ 2600 ट्रक म्हणजे 5200 ब्रास माती गाळ हा शार्लोट लेक तलावातून काढायचा आणि तो काढलेला गाळ नगरपालिका हद्दीत 2 किलोमीटरपर्यंत कुठेही शिफ्ट करायचा, हा असा प्रकारचा आयटम होता। त्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी फार चांगल्या रीतीने तो आयटम टाकला होता, एवढ्यासाठी की ही माथेरानचे रस्ते हे मुख्यत्वे मातीचे आहेत आणि माती खोदण्यासाठी फॉरेस्ट मनाई करतं किंवा जंगलातून माती खोदली तर त्यामुळं जंगलांचं नुकसान होतं, झाडांचं नुकसान होतं, मुळं ओपन होतात आणि बरीच झाडं पडतात। त्यामुळे एक तर जमिनीची धूप होते आणि मुख्य म्हणजे वन संपदा कमी होते। या दृष्टीने एवढी मोठ्या प्रमाणात माती आपल्याला उपलब्ध होणार होती, त्या मातीमधून माथेरानचे सर्व रस्ते दुरुस्ती करता आले असते आणि जर का ही माती व्यवस्थित आत्ताही काढून घेतली तर माथेरानचे सर्व रस्ते दुरुस्त करण्याचा उपाय आपल्याला सापडून जाईल। असे असताना माथेरान नगर परिषदेने गेल्या 2 वर्षामध्ये ही माती काढलेली नाहीये। माहितीच्या अधिकारात आम्हाला एक माहिती मिळाली की 1000 ट्रक माती ठेकेदाराने काढली आणि त्याचे बिलही अदा केलेली आहेत। आता ह्या ज्या काही योजनेमध्ये पैसे आलेले त्याचे 5 कोटी रुपयांपैकी 90% पैसे हे ठेकेदाराला दिलेले आहेत असं समजतंय आणि आता ठेकेदार हे काही काम करायला तयार नसावा आणि त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी काही लोकप्रतिनिधी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि कार्यालय हे धावलेलं आहे आणि आता ते डिसिल्टिंग गेट उघडून ती सगळा गाळ आणि माती धावरी नदीमध्ये सोडायची आणि हे सगळं पाणी मोरबे धरणात जाईल आणि मोरबे धरणातला गाळ वाढेल आणि तिथला पाणीसाठा कमी होईल। म्हणजे दुहेरी नुकसान याच्यामधून संभवतं। एक तर माथेरानच्या रस्त्यांसाठी बाहेरून माती आणायची आणि इकडे मोरबे धरणाचा जलसाठा कमी करायचा, हे सर्व नुकसान पर्यावरणाला हानिकारकता आहेच आणि लोकांनी केवळ ह्या स्कीमचा पैसा भ्रष्टाचारातून स्वतःच्या घरी नेण्याचं काम केलेलं आहे आणि आम्ही त्याला विरोध केला आहे। आम्ही त्याला जाब विचारतोय आणि आता त्यांना उत्तर देणं कठीण झालेलं आहे, त्यामुळे त्यांनी हा सोपा उपाय शोधून काढलेला आहे। गेट उघडायचं आणि सर्व पाणी आणि माती काढून टाकायची आणि ठेकेदाराला वाचवायचं, स्वतःला वाचवायचं, हाच एक हेतू यामध्ये दिसत आहे आणि याला आमचा तीव्र विरोध आहे। कारण याच्यामुळे माथेरानच्या पर्यावरणाचा ऱ्हास होईल, नवी मुंबईच्या पर्यावरणाचा ऱ्हास होईल, मोरबे धरणाचा जलसाठा कमी होईल। या सर्व गोष्टी लक्षात घेता जिल्हाधिकारी रायगड आणि मॉनिटरिंग कमिटी आणि सर्व शासकीय यंत्रणांनी ताबडतोब हे गेट न उघडण्याचे आदेश द्यावेत आणि ज्या प्रकारे टेंडरमध्ये ठरलेलं आहे त्याप्रमाणेच हे काम माती काढण्याचं व्हावं अशी शासनाला आमची मागणी आहे।